विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहत होतो कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी कशाची, पार्टिकलची। आता त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं, एक डायग्राम पाहिली होती कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जीची। आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑसिलेशनचा आपला शेवटचा व्हिडिओ असेल आणि ह्या शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जितके काही पुढचे पॉइंट्स आहेत ते आपण पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात। विद्यार्थी मित्रांनो, हे चॅप्टर्स आणि हे पॉइंट्स तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचे ठरतील अशी मी अपेक्षा करतो। बघा, वेळ न लावता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आपल्याला पाहायचंय सिंपल पेंडुलम। या अगोदर आपण बॉब पाहिला, पेंडुलम काय असते पाहिलं। बघा, पेंडुलम काय असतं, एक मासिव्ह ऑब्जेक्ट असतो, स्फेरिकल, त्याला म्हणतो स्फेरिकल इन शेप, त्याला म्हणणार आपण बॉब। आणि तो बॉब कुठे अटॅच असतो, एका स्ट्रिंगला, आणि ती स्ट्रिंग कुठे फिक्स असते, एका रिजिड सपोर्टला, आणि त्याला काय म्हणतो आपण, पेंडुलम। अशा प्रकारे आपल्याला एक सिंपल पेंडुलम पाहायचा आहे। आज आपण ते पाहूया, सिंपल पेंडुलम। आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, सिंपल पेंडुलम म्हणजे काय आहे बघा। हा एक आयडियल पेंडुलम आहे, ह्याला छोटासा एक मासिव्ह ऑब्जेक्ट अटॅच केलेला असतो। हा आहे तुमचा रिजिड सपोर्ट। रिजिड सपोर्ट म्हणजे काय, हा कडक पृष्ठभाग असतो जिथं आपण काय केले, त्याला सपोर्ट भेटते, तो त्याला रिजिड सपोर्ट। त्याच्यानंतर हा आहे आपला बॉब, ह्याला काय म्हणतो आपण, बॉब असे म्हणतो, बॉब। बॉब इज अ मेटल स्फिअर। हा मासिव्ह ऑब्जेक्ट असतो आणि तो मेटलचा असतो। आता काय केले, आणि दिस इज द स्ट्रिंग, ही काय आहे विद्यार्थी मित्रांनो, आपली स्ट्रिंग आहे। स्ट्रिंग म्हणजे काय असते, दोरी असते। आता काय केलंय मग, अन आयडियल सिंपल पेंडुलम, बघा त्याची एक व्याख्या दिली तुमच्यासाठी सोपी। अन आयडियल सिंपल पेंडुलम इज हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय massless inextensible flexible string। स्ट्रिंग कशी आहे, मासलेस, म्हणजे दोरी जी आहे, दोरीला जास्त मास असेल का हो, नसेल, आपण साधीशी दोरी यूज करतो। यस, मासलेस। त्याच्यानंतर इनएक्सटेन्सिबल म्हणजे काय, ती दोरी जी आहे ती एक्सटेन्सिबल झाली नाही पाहिजे, म्हणजे इलास्टिक दोरी नसायला हवी। आणि तिसरं काय म्हणलंय, फ्लेक्झिबल, फक्त दोरी कशी आहे, फ्लेक्झिबल, नाही तर तार घेतलाय तो वाकता वाकणा चाललाय असं नसावं, ते फ्लेक्झिबल असावं। बस, म्हणजे जिथं आपण रोटेट करणार तशी ती रोटेट व्हायला पाहिजे, अशी असावी। स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट, आणि कुठे अटॅच केली आपण, रिजिड सपोर्टला। आता बघा, अ प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम इज अ स्मॉल हेवी, कसा आहे, डेन्स स्फिअर। हा कसा आहे, स्मॉल हेवी डेन्स स्फिअर। डेन्स म्हणजे काय, घनता जास्त त्याची, छोटासा घनता असलेला तो स्फिअर असतो। कॉल्ड बॉब, त्याला काय म्हणतो आपण, बॉब। सस्पेंडेड बाय अ लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग। आपण माहिती आहे लाईट म्हणजे काय, लाईट म्हणजे त्याचं हलकी असती वजनाने, आणि इनएक्सटेन्सिबल आता सांगितलं तुम्हाला की त्याला आपण ती इलास्टिसिटी नसते त्याच्यात, फ्रॉम अ रिजिड सपोर्ट। आता काय दिले, द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ बॉब इज कॉल्ड लेंथ ऑफ पेंडुलम। म्हणजे इथून इथपर्यंत जो अंतर असतो त्याला काय म्हणणार, लेंथ, कॅपिटल एल। पेंडुलमची लेंथ दाखवतो तो। बघा, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन द फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉब आर। कोणती एक्स्ट्रीम पोझिशन आहे ही, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन। आणि ही कोणती एक्स्ट्रीम पोझिशन आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन। लक्षात ठेवायचं, जर बॉब दिला आणि पार्टिकल असं पेंडुलम दिलं तर इकडली पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि इकडली निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, हे लक्षात ठेवायचं। आणि सेंटरला मीन पोझिशन। व्हेरी गुड। ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, तुम्हाला लक्षात राहतील नंतर। आता बघा काय केलंय आपण, ह्या बॉबला मेन पोझिशन पासून उचलून त्याला कुठं घेऊन गेलो, एक्स्ट्रीम पोझिशनला घेऊन गेलो। आता एक्स्ट्रीम पोझिशनला घेऊन गेल्यामुळे काय झालं, हा बॉब कुठे गेला, एक्स्ट्रीम पोझिशनला, तर ह्याची जो डिस्प्लेसमेंट झालं याच्यामध्ये, आणि डिस्प्लेसमेंट सोबत काय झालं, त्याच्यामध्ये बघा एक रिस्टोरिंग फोर्स जनरेट झाला। कशामध्ये, त्या बॉब मध्ये आणि त्या स्ट्रिंग मध्ये। आता काय होणार मग, आता बघा इथं काय झालंय मग, द एक्स्ट्रीम पोझिशन फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉब आर। बॉबला दोन फोर्स ऍक्ट झाले, कुठं, एक्स्ट्रीम पोझिशनला।
एक तर सरळ डाऊनवर्ड mg cos थिटा. आता बघा काय आहे, ह्या बॉबला काहीतरी वेट आहे. वेटचा फॉर्म्युला असतो W इज इक्वल्स टू mg मास इंटू ग्रॅव्हिटी. का टुवर्ड्स डाऊनवर्ड ऍक्ट होतो म्हणून mg. आता काय केले हो, mg डाऊनवर्डच ऍक्ट व्हायलाय, फक्त इथं काहीतरी अँगल मध्ये तो रोटेट व्हायलाय थिटा. मग काय असणार, हा सरळ रोटेट झाला कॉस थिटा आणि हा अँगल मध्ये इकडे रोटेट व्हायलाय, हा झाला बघा mg साइन थिटा. आणि हा कुठं, हा इकडं रोटेट व्हायलाय अँगल मध्ये. बघा हा थिटा आहे म्हणून हा सरळ अँगल आहे म्हणून हा सुद्धा थिटा. कोणता झाला हो, एका लाईन वरचे दोन अँगल आहेत म्हणून हा थिटा, म्हणून हा सुद्धा थिटा, एक रेषीय कोन. आता काय केलं, हा थिटा झाला म्हणून हा सुद्धा काय झाला इकडं थिटा झाला. आता काय होणार, मग हा थिटा झाला. तर विद्यार्थी मित्रांनो बघा लक्ष द्या, हा mg cos थिटा आणि हा mg sin थिटा. तर आपण काय करणार, mg sin थिटा हा रिस्टोर व्हायलाय. यस, म्हणून रिस्टोरिंग फोर्स मध्ये काय घेतो बघा, इथे काय लिहिलंय, टेन्शन T डॅश टुवर्ड्स द सपोर्ट. इथं काय दिला, हा टेन्शन दिला आपण, किती दिलाय T डॅश. का T डॅश, कारण की वर ऍक्ट व्हायलाय टेन्शन. टेन्शन कुठे ऍक्ट व्हायलाय वर, म्हणून काय दिलं आपण त्याला T डॅश. आता बघा लक्ष द्या, त्यानंतर काय दिले आपण, वेट mg वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. वेट कुठे आहे, खालच्या डायरेक्शनला आहे. आता वेट कॅन बी रिझॉल्व इनटू टू कंपोनंट. वेट किती कंपोनंट मध्ये रिझॉल्व झालाय, म्हणजे दुभागल्या गेलाय दोन, एक वर्टिकल कंपोनंट, दुसरा हॉरिझॉन्टल कंपोनंट. आता वर्टिकल कंपोनंट कोणता आहे बघा लक्ष द्या, हा mg cos थिटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट कोणता आहे, mg sin थिटा. बघा mg cos थिटा along the string हा झाला आणि mg sin थिटा along the string हा झाला वर्टिकल कंपोनंट आणि हा झाला हॉरिझॉन्टल कंपोनंट. दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व झाला, एक वर्टिकल कंपोनंट, दुसरा हॉरिझॉन्टल कंपोनंट. आता काय होणार मग, द रिस्टोरिंग फोर्स इज, बघा रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला आहे F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मायनस एक्स. आता इथे काय असेल, मायनस एक्स च्या जागी mg sin थिटा. मग काय असणार, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल मायनस mg sin थिटा. व्हेरी गुड. मग काय केलं आपण तेच, F बरोबर मायनस mg sin थिटा, ह्याला दिले इक्वेशन नंबर फर्स्ट. बट काय केलं बघा, ऍज थिटा इज व्हेरी स्मॉल. आता इथे थिटा कसा खूप स्मॉल आहे हा थिटा, कारण का आयडियल सिंपल पेंडुलम मध्ये थोडासा पार्टिकल इतकासा टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतो, म्हणून अँगल हा खूप लहान आहे. मग काय केलं, साइन थिटा इज नियरली इक्वल टू द थिटा कन्सिडर केलं. तर F इज इक्वल्स टू mg थिटा. निगेटिव्ह साइन फक्त इथं काय घेतलं आपण, ओनली मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय असते हो, परिमाण असते. म्हणजे काय, ह्याच्यात दिशा दाखवलेली नाही. आणि निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतोय, इट शोज द डायरेक्शन. डायरेक्शन जो दाखवतो त्याला कोणती क्वांटिटी म्हणतो आपण, वेक्टर क्वांटिटी. आणि जो फक्त मॅग्निट्यूड दाखवतो त्याला कोणती क्वांटिटी म्हणतो, स्केलार क्वांटिटी. हे तुम्ही शिकलात 11वी मध्येच आहे, चॅप्टर फर्स्ट मध्ये. बघा आता थिटा बरोबर x/l कसं येणार, बघा इथं झाला हा थिटा आणि कोणता थिटा आहे हो, साइन. मग साइन थिटा बरोबर कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. इथं कितीचा अँगल झाला, 90 चा. तर कर्ण कोणता हा, तर थिटा बरोबर कोणासमोरील बाजू x आणि कर्ण l. मग काय भेटलं आपल्याला, x भागिले l. व्हेरी गुड. तर इथं भेटलं थिटा बरोबर x भागिले l. इथपर्यंत कळते विद्यार्थी मित्रांनो. हा यस, ह्याला एकदा पहा. कळते हे. आता बघा काय करायचंय आपल्याला. आता यानंतर आपण काय करणार आहोत, ही व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची. बघा लक्ष द्या. आता बघा थिटा बरोबर आपल्याजवळ व्हॅल्यू काय आली, x डिवायडेड बाय l. कुठून काढली आपण, ह्या पेंडुलम वरून. ह्या बॉबच्या ह्या पेंडुलम वरून आपण ही व्हॅल्यू पुट अप केलो. हा सरळ गेला, त्याच्यानंतर इथं अँगल मध्ये आणि हा इकडे आला होता. हा होता mg cos थिटा, हा होता mg
साइन थिटा आणि हा होता mg. आता काय झालं, इथं बी थिटा, त्याच्यानंतर इथं पण थिटा, त्याच्यानंतर आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं इथून इथपर्यंत डिस्टन्स होतं x, x इज अ डिस्प्लेसमेंट आणि हा होता कॅपिटल L लेंथ, स्ट्रिंगची लेंथ आणि हा डिस्प्लेसमेंट. आता काय करणार विद्यार्थी मित्रांनो, बघा F बरोबर mg, थिटाच्या जागेवर काय व्हॅल्यू ठेवली आपण x/l. आता बघा इथं लक्ष द्या, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मायनस x असतो. तर तसं बघा आपण इथं काय केलंय, इथं व्हॅल्यू पुट केली F बरोबर मायनस mg x डिवाइडेड बाय l. आता काय करणार विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, फक्त मॅग्निट्यूड घ्यायचे पुढे घेऊ. आता काय करायचे, F बरोबर बट, परंतु न्यूटनचा दुसरा लॉ F बरोबर काय असतो, मास इनटू एक्सेलरेशन. इथे लिहिणार अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ. हा न्यूटनचा कितवा लॉ आहे, दुसरा लॉ आहे. मग ही व्हॅल्यू इथं पुट करा, मास इनटू एक्सेलरेशन इज इक्वल्स टू मायनस mg x डिवाइडेड बाय l. हा m कॅन्सल. आता काय करायचंय मग बघा, इथं ठेवलं, हा m इथला कॅन्सल होतो. आता राहतो एक्सेलरेशन. आता हा x इकडे येणार, a/x बरोबर मायनस g डिवाइडेड बाय l. ही व्हॅल्यू आपण आणलो. आता का आणलोत बघा, आणि ह्याच्या जागेवर लिहिलं आपण a/x बरोबर g/l. इथे लिहिले ओनली मॅग्निट्यूड, फक्त परिमाण घेतले. आता ह्याच्या जागेवर आपण काय लिहू शकतो, लक्ष द्या, आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे. कोणता आहे, ओमेगा सॉरी एक्सेलरेशन बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. फक्त मॅग्निट्यूड घ्या, तर एक्सेलरेशन बरोबर ओमेगा स्क्वेअर एक्स. काय लिहिलं, ओनली मॅग्निट्यूड. फक्त काय घेतलं आपण, मॅग्निट्यूड. आता काय करायचंय बघा, हे x गुणाकारातलं भागाकारात, a/x बरोबर ओमेगाचा स्क्वेअर. बस ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. आता आपल्याजवळ टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे. काय असतो टाइम पिरियड म्हणजे, t बरोबर 2π/ओमेगा. लक्षात ठेवा, ओमेगा म्हणजे काय, इथे लिहितो एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजे ओमेगा. हा, तर इथं काय होणार, ओमेगा भेटतो इथं बघा, ओमेगा बरोबर √a/x. आणि a म्हणजे काय, एक्सेलरेशन पर युनिट, x म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. मग इथं काय लिहिलंय, वी नो, काय माहित आहे, t बरोबर 2π/ओमेगा आणि ओमेगा बरोबर √a/x. तर इथे लिहिलं एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, t बरोबर 2π डिवाइडेड बाय एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग काय करणार, काहीच नाही बघा, ही जी a/x आहे, a/x च्या इक्वल मध्ये कोणती व्हॅल्यू आहे, g/l. ही व्हॅल्यू इथं पुट करायची, हा, आणि हे ओमेगा इथं पुट करायचा. बस, तर काय भेटतो, टाइम पिरियड भेटतो बघा, t बरोबर 2π/ओमेगा आणि ओमेगा बरोबर वर्गमुळात a/x आणि बट, परंतु a/x बरोबर काय दाखवू शकतो, g/l. बस a/x च्या जागेवर g/l रिप्लेस करा इथं, तर काय भेटतो, ओमेगा बरोबर वर्गमुळात g/l. आणि ही व्हॅल्यू कुठं पुट करणार, इथं, तर t बरोबर काय भेटतो, 2π/l वर्गमुळात g/l. हा भेटला टाइम पिरियड कशाचा, सिंपल पेंडुलमचा. यस बघा, t बरोबर 2π√l/g. दिस इज द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. यस गॉट इट. हे इझी आहे, तुम्ही फक्त लक्ष देऊन एकदा पहा, तुम्हाला व्यवस्थित कळेल. हे तुम्हाला विचारतात सिंपल पेंडुलम, इझी गोष्ट आहे. फक्त ह्याची डायग्राम लक्षात ठेवायची, त्यावरून ह्या दोन गोष्टी लिहायच्या आणि त्यावरून तुम्हाला हे सॉल्व्ह करता येते. यस, आता अझम्पशन्स दिलेत त्याचे बघा, अझम्पशन्स काय दिलेत बघा, वाचून दाखवतो, तुम्हाला कळेल, इझी आहे. पहिले दिले एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन शुड बी व्हेरी स्मॉल. का स्मॉल हो, कारण की हा आयडियल सिंपल पेंडुलम आहे. हा मला सांगा,
हा ऑसिलेशन किती करायलाय, इथून इतकुसच करायलाय उग, तर ह्याचा अँप्लिट्यूड कसा असेल, इतका असाच असेल, म्हणून अँप्लिट्यूड शुड बी व्हेरी स्मॉल. का, एकतर स्मॉल स्फिअर घेतलाय, त्याच्यानंतर स्मॉल स्ट्रिंग घेतली, आणि त्याच्यानंतर तो आयडियल सिंपल पेंडुलम आहे. मग कसा रोटेट करणार तो, टू अँड फ्रो मोशन छोटीशी, आणि छोटीशी बॅक अँड फोर्थ मोशन मुळे त्याचा अँप्लिट्यूड हा व्हेरी स्मॉल असेल. हे कळतंय. आता दुसरं बघा, द लेंथ ऑफ द स्ट्रिंग शुड बी लार्ज. आता लेंथ घेतली आपण, कॅपिटल एल घेतली होती ना, यस. आणि त्याच्यानंतर द बॉब मूव्स अलॉंग द सिंगल व्हर्टिकल प्लेन. हा सिंगल व्हर्टिकल प्लेन ना काय करते, मूव्ह करते. फक्त आपण एकाच साईडला त्याला मूव्ह केलो आणि सोडून दिलो. आता मग काय ना, द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, इट इज अ रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. जे टाइम पिरियड भेटले तीच व्हॅल्यू ठेवायची. इथं बघा ठेवले आपण n इज इक्वल्स टू 1/t, आणि t बरोबर काय भेटलाय, 1/t बरोबर बघा 2 पाय अंडर रूट ऑफ L/g. हा छेदाचा छेदवर अंशात, तर n बरोबर 1/2 पाय अंडर रूट ऑफ g/L. हा भेटला फ्रिक्वेन्सी ऑफ आयडियल पेंडुलम. बस. आता इथं लिहू शकतो, t इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द L. बघा इथं t कसा आहे, t डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द L आहे, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ g आहे. बस हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, t डज नॉट डिपेंड्स ऑन m. मास वर डिपेंड आहे का, हो नाही, कारण की t च्या फॉर्म्युला मध्ये t बरोबर 2 पाय अंडर रूट ऑफ g/L, म्हणजेच t बरोबर 2 पाय अंडर रूट ऑफ L डिवाइडेड बाय g. तर हा कशा कशावर डिपेंड आहे, एक तर t डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे अंडर रूट ऑफ L वर, आणि t इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे अंडर रूट ऑफ g वर. दुसरं, हा कशावर डिपेंड नाही, मासवर डिपेंड नाही, अँप्लिट्यूड वर डिपेंड नाही. इट डज नॉट डिपेंड ऑन अँप्लिट्यूड, डज नॉट डिपेंड ऑन मास. मास आणि अँप्लिट्यूड वर हा कॅपिटल T सिंपल पेंडुलमचा डिपेंड नसतो. आता आहे बघा सेकंड्स पेंडुलम. यस, सेकंड्स पेंडुलम इझी आहे. ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंड असतो त्याला म्हणतो सेकंड्स पेंडुलम. बघा, द सिंपल पेंडुलम हुज टाइम पिरियड इज 2 सेकंड इज कॉल्ड सेकंड्स पेंडुलम. यस, t बरोबर 2 घ्यायचा, फक्त t बरोबर 2 सेकंड घ्यायचे, दुसरं काहीच नाही, त्याला म्हणणार सेकंड्स पेंडुलम. हा विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 2 मार्क्सला हे विचारतात तुम्हाला, हा सेकंड्स पेंडुलम, आणि 3 मार्क्स साठी हे विचारतात तुम्हाला, हा फॉर 3 मार्क्स. हे लक्षात ठेवा. सेकंड्स पेंडुलम इम्पॉर्टंट आहे. बघा, तेच फॉर्म्युला घेतला, t बरोबर 2 पाय अंडर रूट ऑफ L/g. फक्त इथे t च्या जागेवर 2 घ्यायचं, हे 2 कॅन्सल. म्हणजे काय भेटतं मग, LS, म्हणजे हा लेंथ, सेकंड पेंडुलमची लेंथ आहे बरोबर g/पायचा स्क्वेअर. काय केलं आपण, फक्त कायच नाही, त्याचे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केली, तर इथं पायचा स्क्वेअर येतो. सांगू का, बघा इथं काय केलं, इथं 2 बरोबर 2 पाय अंडर रूट ऑफ L/g केलं, हा सेकंड ची L आहे. आता हे 2 कॅन्सल, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. जर दोन्ही साइडचा वर्ग केला तर इथं काय नाही, म्हणजे 1 आहे, ह्याचा वर्ग काय नाही, म्हणजे पायचा वर्ग आणि L भागिले g. का, वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होते, तर काय काढायचं, L काढायचं आहे. g भागाकारातलं गुणाकारात आणि पाय गुणाकारातलं भागाकारात बरोबर L ऑफ s. Therefore L ऑफ s बरोबर g डिवाइडेड बाय पायचा स्क्वेअर. आता तुम्हाला माहित आहे g ची व्हॅल्यू 9.8 असती आणि पायची व्हॅल्यू 3.142 चा वर्ग. हे ठेवायची आणि तुम्ही सॉल्व करा, तुम्हाला LS ची व्हॅल्यू भेटते. कधी कधी ही व्हॅल्यू तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात, कधी कधी ही व्हॅल्यू विचारतात, हे तुम्हाला सॉल्व करायचे. यस, ते तुमच्या टास्क आहे, हे व्यवस्थित तुम्ही सॉल्व करा. यस, हे एकदा पहा. सेकंड्स पेंडुलम मध्ये तुम्हाला काहीही शंका नसावी, कारण की ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंड असतो त्याला काय म्हणतो, सेकंड्स पेंडुलम. यस,